हरि ओम। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमो नमः। ओम श्री गुरुभ्यो नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थ स्वामी गुरुदेवाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमो नमः। नमश्शान्ताय दिव्याय सत्यधर्मपरायणे स्वानन्दामृततृप्ताय श्री गुरु वामनदेवाय नमो नमः। श्री गुरु शरणम 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 श्री गुरु शरणम। गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय आनंद आनंद गाऊ चला जय आनंद आनंद घेऊ चला जय आनंद आनंद गाऊ चला जय आनंद आनंद घेऊ चला जय आनंद आनंद गाऊ चला जय आनंद आनंद घेऊ चला। अखंड आत्मा अविनाशी दत्त दयापदी लाविले चित्त वित्त भ्रमा सोडित दे कृतार्थ तो पूर्ण आनंद सद्गुरु समर्थ। गयाचे उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरी लोळे आनंदाजिया। भाग्यवंत म्हणू तया जे शरण गेले पंढरीराया। कोण आले कोण गेले शरण कुणाला जावी। भाग्यवान कोण भाग्य कशाला म्हणतात। भाग्य कशाच प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य। प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य। वैराग्य आपल्याला सप्रेम निवाला ठेवा जो लाभला शांती सुख। प्रपंचात भाग्य असावं लागतं। प्रारब्धीची पावे सुख प्रारब्धीची पावे दुःख। प्रारब्ध कर्मानुसार संसार प्रपंचामध्ये घटना घडत असतात। संसारात प्रारब्ध भोगल्याशिवाय सुटका नाही। भोगादेव शरीर देवांना सुद्धा प्रारब्ध भोगावेच लागले। प्रारब्ध कर्म अटळ असते। भोगल्यानंतर
प्रारब्ध कर्माच्या चक्रातून सुटका होते. प्रारब्ध कर्म हे भोगल्यानंतरच त्या दुष्ट चक्रातून सुटका होत असते आणि जीव मुक्तानंद स्थितीमध्ये प्राप्त होत असतो. मुक्तपणे कैलास विहारात झालेला विचित्र कैलासामध्ये ब्रह्मानंदामध्ये ब्रह्मलीन होतो. पण प्रारब्ध कर्माचे भोग भोगूनच जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होत असते. वासनेचे बुंचीर तेथे कायची ब्रह्मस्थिती. वासना मुक्त होण्यासाठी ब्रह्मस्थितीला प्राप्त होण्यासाठी वासनेचा पुंज वासनेचा संग्रह हे बिंबीमध्ये परावाणीमध्ये बिंबीमध्ये वासनेचा पुंज आहे. वासनेचा संग्रह आहे. परावाणीमध्ये वासना गुंतलेली. बिंबीमध्ये वासना गुंतलेली आहे. मूलाधार चक्रामध्ये स्वाधिष्ठान चक्र मूलाधार चक्र षटचक्र भेदन कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर षटचक्र भेदन करीत असते. परावाणीच्या पलीकडे परब्रह्म आहे. परब्रह्म तस्मै श्री गुरवे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमो नमः. परब्रह्म स्वरूप गुरूंचं आहे. गुरुचं ब्रह्म आहे. गुरुचं विष्णू आहे. गुरुचं शिव भगवान आहे. महेश भगवान. उत्पत्ती स्थिती लयाच्या पलीकडे गुरु तत्व भरलेलं आहे. परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी आत्मशुद्धी महत्वाची आहे. म्हणून भावशुद्धी भरली अंगक्रिया अलंकारिले तैसे बाह्य आणि साठिरे एका भावशुद्धी द्रव्यशुद्धी कर्मशुद्धी चित्तशुद्धी वासना शुद्धी आत्मशुद्धीसाठी चातुर्मासाचा प्रारंभ आषाढ शुद्ध एकादशी पासून देवशयनी एकादशी पासून आषाढ शुद्ध एकादशी पासून चातुर्मास्य आरंभ होत आहे. प्रारंभ होत आहे. 4 महिन्याचा पुण्यपर्व काळे चातुर्मासामध्ये काय केले पाहिजे. भाग्यवान कोण. आत्मशुद्धीसाठी या शुद्ध करून भजनी भजावे अनेकांचे न आठवावे दोष गुण साधने समाधी नको पाडपाठी सर्व सम बुद्धी करी म्हणा. मनाचे संकल्प पाविल सिद्धी तेथे चित्त धनी घडवते ती. निश्चयात्मक पती वैराग्य जागृत झाल्याशिवाय भावशुद्धी झाल्याशिवाय आत्मचिंतन करता येणार नाही. वैराग्यपद गुरुपद ब्रह्मपद राज्यपद सत्तेचं पद जाणार आहे. राज्यपद जाणार आहे. पण गुरुपद हे परमनंट असतं. कॉन्स्टंट असतं. गुरुतत्व गुरुपद वैराग्यपद वैराग्याशिवाय शांतीचा ठेवा प्राप्त होणार नाही. ज्ञान प्राप्त आत्मज्ञानाची प्राप्ती ब्रह्मज्ञानाची प्राप्ती ब्रह्मपदाची प्राप्ती पिंड ब्रह्मांडाची गुरु केली. आपला पिंड कोणता आहे कसा आहे पिंडाचं दर्शन करावं लागतं. पिंडीच्या ब्रह्मांडी मन मुंडा मग ब्रह्मधुंडा. ब्रह्माचं निरीक्षण करण्यासाठी मन कॉन्स्टंट पाहिजे. वैराग्यशील मन असलं पाहिजे. आत्मशुद्धी होण्यासाठी द्रव्यशुद्धी अन्नशुद्धी भावशुद्धी साधंग उपनिषदामध्ये अन्नशुद्धीला फार विशेष विलक्षण आदराचं स्थान. आपलं स्थान कोणतं असावं. भावाचं स्थान कोणतं असावं. स्थानाला महत्व आहे. निवासस्थान कसं असावं. साधनेचं स्थान कसं असावं. शिवालय असावं. वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आसनशुद्धी द्रव्यशुद्धी कर्मशुद्धी चित्तशुद्धी अंतःकरण शुद्धी अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह अंतर्यात्रा आणि बहिर्यात्रा. यात्राचे 2 प्रकार आहेत. बहिर्यात्रा तीर्थयात्रा आळंदी पंढरपूरची वारी ही बहिर्यात्रा झाली. पण अंतर्यात्रा म्हणजे अंतर्साधना करणे. भाग्यवंत म्हणून तया जे शरण गेले पंढरी राजा. आपण कुणाला शरण जातो. शरण कुणाला गेले पाहिजे. कुणाची शरणागती पत्करली पाहिजे. ब्रह्मपदावर जे आरूढ आहेत श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ गुरूंना तर शरण गेले पाहिजे. गुरु साक्षात परब्रह्म
ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरगुर गेली पाहिजे, अहंकार गेला पाहिजे, गर्व गेला पाहिजे, अभिमान गेला पाहिजे, स्वाभिमान गेला पाहिजे. गुरूंना शरण गेले पाहिजे, गुरूंची शरणागती पत्करली पाहिजे. तोच खरा भाग्यवान, तोच खरा विलक्षण चमत्कारी वैराग्य निर्माण झालेला मुमुक्षु साधक समजा. भक्तांनी देवाला शरण जावं, मुमुक्षु साधकांनी सद्गुरु देवांना शरण जावे. आणि पत्नीने धर्मपत्नीने धर्मपतीला शरण गेले पाहिजे. मुलांनी आई वडिलांना शरण गेले पाहिजे, कन्यापुत्रांनी आई वडिलांना शरण गेलं पाहिजे. आणि शिष्यांनी आचार्य धर्मगुरूंना, गुरु गुरुदेव परमगुरु परात्पर गुरु सद्गुरु दत्तात्रय विश्वाचे गुरु आहेत. नवनारायण नवनाथांचा अवतार, विश्ववंदनीय गुरुपद सर्वश्रेष्ठ आहे. सगळे पद जाणारे आहेत, पण गुरुपद, सद्गुरुपद, ब्रह्मपद हे टिकाऊ स्वरूपाचं असतं. शाश्वत सुख, अक्षय सुख, अक्षय आनंद तीर्थ स्वामी ना शरण गेले पाहिजे. स्वरूपानंद स्वामींना शरण गेले पाहिजे. श्री स्वामी समर्थांना, दत्तात्रय भगवंताचा अवतार, अक्कलकोट निवासी असलेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री गजानन स्वामी महाराज यांना शरण गेलं पाहिजे. शरण कुणाला गेले पाहिजे तर आपल्या इष्ट आचार्य धर्मगुरूंना, सद्गुरु देवांना शरण गेले पाहिजे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय जीवनाला दिशा नाही, गुरुशिवाय मोक्ष प्राप्ती नाही, गुरुशिवाय मुक्त आनंद नाही, गुरुशिवाय जीवन मुक्त अवस्था प्राप्त होणार नाही. अवस्थेला महत्व आहे, परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे. संसारामध्ये व्यवस्था लागती, व्यवस्था असावी लागते, निर्माण करून घ्यावी लागते, व्यवस्थापन करावं लागतं. संसार प्रपंच करताना सुद्धा व्यवस्थापन करावं लागतं. संसारामध्ये व्यवस्था असावी लागते. परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे. परमार्थामध्ये अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते. ही अवस्था कोणती? भाग्यवान कोण? भाग्यवंत म्हणून दयाचे शरण गेले पंढरीत राया. शरण गुरुदेवांना जावं, सर्व भावे तान मन धनाने सद्गुरुदेवांना, आचार्य धर्मगुरूंना, सद्गुरुदेवांना, परम सद्गुरुदेवांना, गुरुदेवांना शरण गेले पाहिजे. अनन्य भावाने, भावशुद्धीला महत्व आहे, अंतःशुद्धीला महत्व आहे. आत्मशुद्धी होण्यासाठी चातुर्मासाचा प्रारंभ आहे. चातुर्मास 4 महिने संकल्प केला पाहिजे. गुरु दर्शनाला गेल्यानंतर गुरूंची सेवा, गुरूंना बंध मोक्षाचा प्रश्न नंतर विचारायचा आहे, पण पहिलं आपलं पात्र, वैराग्याचं पात्र, विचाराची जागृती, धर्म जागृती, अंतःकरणाची जागृती करून घेतली पाहिजे. आत्मशुद्धीला महत्व आहे. शुद्धीशिवाय ब्रह्मदर्शन नाही, आत्मशुद्धीशिवाय परमेश्वर कळणार नाही, सद्गुरु दर्शन होणार नाही, ब्रह्म साक्षात्कार होणार नाही, वैराग्य निर्माण होणार नाही. आत्मशुद्धीशिवाय साधन मार्ग मिळणार नाही. मार्ग दावणी केले आधी दयानिधी संत, ते संत सन्मार्ग दाखवितात, शिष्याला सन्मार्ग दाखवतात. संत, साधू संत हे उद्धाराचं साधन आहे. उद्धार करण्याचं सामर्थ्य, सन्मार्ग दाखवण्याचं सामर्थ्य साधू संत, महापुरुष, योगी, सिद्ध महायोगी, शक्तिपात दीक्षा देणारे सिद्ध महायोगी हे आत्मयोग संयम, आत्मशुद्धीसाठी चातुर्मासाचा प्रारंभ आहे. चातुर्मासाचा पुण्यपर्व काळ 4 महिन्याचा आहे. आत्मशुद्धीचा संकल्प करावा. विचाराचे परमोच्च असतात. जीवनामध्ये अत्यंतिक बुद्धिमान मनुष्याला बुद्धीची देणगी दिलेली आहे. मानवाला, मनुष्य प्राण्याला, नरदेहाला आलेल्या जीवाला बुद्धीची विशेष देणगी भगवंताने दिलेली आहे. तर बुद्ध्यात तन्निष्ठात परायणा आवृत्तम ज्ञान मिळते ना, ज्ञान निर्धूत कर्मशात. बुद्धीची देणगी, बुद्धीचं विशेष दान भगवंतानी मानवाला दिलेले. बुद्धीचा वापर केला पाहिजे. दुर्बुद्धीचे मना कदा न उपजू नारायण, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. अंतःकरणामध्ये गुरुदेवांचं पाय म्हणजे ज्ञान, ज्ञानाला वंदन करावं, ज्ञानाचं दर्शन करावं. पाय या शब्दाचा अर्थ
विलक्षण लाक्षणिक आध्यात्मिक गुढार्थ म्हणजे पाय म्हणजे गुरुदेवांचे पाय, साधू संतांचे पाय म्हणजे त्यांचं ज्ञान, त्यांच्याजवळ असणारं तपश्चर्या केलेलं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धीचा निश्चय व्हावा लागतो, करावा लागतो, असावा लागतो. विचाराची जागृती. साधू संत गुरुदेव आपल्याला विचार देतात, शाश्वत विचार. सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा, कंठी विठव वाटे, तयाच्या चिंतने निरसेन संकट तराल दुर्घट भवसिंधू. जन्म मृत्यूच्या भव सागरातून, जन्म मरणाच्या चक्रातून, संसार सागरातून, संसार समुद्र दुःखालय आहे. संसार प्रपंच हे भव दुःखालय आहे, दुःखाने भरलाय. शरीर रोगाची भांडार. परंतु मनुष्य शरीराला आल्यानंतर, मनुष्य देह प्राप्त झाल्यावर, नरदेह प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने काय केले पाहिजे? तशी येण्याची शरीर शरीरा येणे सारी किंबहुना येणं धारण केरापडे शरीराचा नाश होणार आहे. पण शरीरामुळे तर भगवंतापर्यंत जाता येतं, साधना करता येईल. शरीर निरोगी असले पाहिजे, शांत स्वस्थ असले पाहिजे, प्रकृती स्वस्थ असली पाहिजे. आपण कुठे जरी गेलो तर आपली प्रकृती कशी आहे? स्वस्थ आहे का अस्वस्थ आहे? पण स्वस्थ राहून साधना करावी, मन स्थिर करावं. बुद्धीचा निश्चय महत्वाचा आहे. विचाराची परमोच्च अवस्था म्हणजे विवेक जागृती. संत साधू संत गुरुदेव धर्मशास्त्र विचार देतात. तपस्वी संत योगी पुरुष भक्ताला मोक्ष साधकाला दिव्य विचार देतात. विचाराची जागृती. ब्रह्मज्ञानाचं पहिलं सूत्र विवेक. विवेक जागृती. विचाराची जिंदगी. बुद्धीने विचार करायचा. मनुष्य प्राण्याला स्वतःच्या बुद्धीने विचार करता येईल. मी कशासाठी आलो, माझं कर्तव्य काय, मला काय करून, मला कुठे जायचे आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, कुठे वस्ती करायची, निवांत राहायचे. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहिजे. परत मी हरिणे माझे हरिले तिथं भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा नव्हे बरा लौकिक. पारखी असे सांगता गोष्टी घरची कुठे खातील. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहिजे. परत जायचे, पण कुठे जायचे? साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गानेच गेले पाहिजे. साधू संत ज्या मार्गाने आले त्यांचा मार्ग वेगळा, आपल्याला यावंच लागतं. साधू संत स्वइच्छेने येतात. साधू संत महात्मे योगी पुरुष स्वइच्छेने येतात. देवाचा अवतार भक्तांचं दुःख दारिद्र्य करण्यासाठी आहे, पण दुष्टांना शासन करण्यासाठी भगवंताचा अवतार असतो. भगवंताचा अवतार अधिकारवाणीचा असतो. दुष्टांना शासन आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी देवाचा अवतार आहे. पण साधू संत महात्मांचा अवतार जो आहे ते स्वइच्छेने येत असतात. गुरुदेव स्वइच्छेने येत असतात. आपल्याला यावेच लागते. बद्दल जीवनात प्रारब्ध कर्माचे भोग भोगण्यासाठी, सुखदुःखाची फळे ग्रहण करण्यासाठी यावेच लागते. संत साधू संत महात्मे योगी पुरुष स्वइच्छेने येतात आणि देव धर्माचं संरक्षण करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी देव अवतारला येत असतात. आपला अवतार कोणता? तुम्ही संत माय बाप काय कृपावंत साधू संत असतात. अवतार तुम्हाला धराया कारण धरया जन जड जीवा भागल्यामध्ये वाहती कडी त्यांची आणि थोडे सर्व सुख प्राप्त होण्यासाठी संतांचा अवतार होत असतो. संत अवतारला येत असतात. म्हणजे आपला अवतार कशासाठी? त्यांना शरण जाण्यासाठी. मनुष्य जीवनाचा मनुष्य देह, नरदेह, मनुष्य शरीर साधू संत सिद्ध महायोगी पुरुषांना शरण जाण्यासाठी आहे. पण आपण शरण जातो का? शरण जात असेल तर कुणाला शरण जातो? संसार प्रपंचाला, विषयांना, षडकरांना शरण जीव जात असतो. बद्ध जीव. दुर्बुद्धी निर्माण होता का म्हणे? बुद्धीचा निश्चय करार पाहिजे. बुद्धी स्थिर पाहिजे, शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. ती अन्नाने शुद्ध होती, द्रव्याने शुद्ध होते. स्व कष्टाचं धनप्राप्ती करून संसार प्रपंच योगक्षेम चालविला पाहिजे. स्वकष्टार्जित द्रव्याचं
भोजन बनविलं पाहिजे, अन्नपदार्थ बनविले पाहिजेत. अन्नपदार्थाचे उदाहरण माऊलींनी दिलेलं आहे. कळसंढी माचे पोकळ झळोवरील झळाळ काय करू चित्रीव फळ परी आतुशेनू. शोकेश मधल्या फळांचं वर्णन संत ज्ञानेश्वर माऊलींनी सार्थ ज्ञानेश्वरी धर्मग्रंथामध्ये ब्रह्मविद्येने भांडार असलेले सार्थ ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी वैष्णवांचा सम्राट धर्मसम्राट माऊलींनी वर्णन केलेले. कळसट हिमाचे पोकळ झळोवरील झळाळ काय करीव चित्रीव फळ परी आतू शेनू. शेणाचे फळ शोकेश मधल्या फळांचं वर्णन. उपवास करायचा, पोट गच्च भरून फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करू नये. जड पदार्थ असतात. उपवास म्हणजे भगवंताजवळ वास करणं, वास्तव्य करणं, भगवंताजवळ जाणं, भगवंताशी एकरूप होणं, आत्मशुद्धीसाठी, वासना शुद्धीसाठी, इंद्रियांना दमन करण्यासाठी, इंद्रिय निग्रह होण्यासाठी, इंद्रिय निग्रह करण्यासाठी उपासना आहे. उपवास शब्दाचा अपभ्रंश म्हणजे फराळ. आत्मशुद्धीसाठी उपवास आहे. पण आपण फराळाचे पदार्थ खाऊन शोकेश मधल्या फळांवर म्हणजे शेण असतं बरं का. ज्ञानेश्वर माऊलींनी 751 वर्षापूर्वी आधीच शोकेश मधल्या फळांचं वर्णन, फळाचा शोध लावलेला आहे. हे दिखाऊ फळ, दिखाऊ उपवास करू नये. इंद्रिय ताब्यात येण्यासाठी, इंद्रियांवर निग्रह होण्यासाठी, इंद्रिय निग्रहासाठी उपासना आहे, उपवास आहे. देवाजवळ वास किती होतो, संसारात वास किती होतो, प्रपंच करताना, धावपळ करताना, उद्योग व्यवसाय करताना, नोकरीसाठी भ्रमंती किती होते, वास कुठे होतो, नोकरीमध्ये, संसार प्रपंचामध्ये, वासनेच्या विकारामध्ये आपला वास भरलेला आहे. वास येतो, संसाराचा वास आला पाहिजे, दुर्गंधी आली पाहिजे. पण भगवंताचं वास्तव्य जिथं आहे, भगवंताचा निवास कुठे आहे, हृदयस्थो जनार्दन. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां इंद्रवर्षां हृदयस्थो जनार्दन. हृदयामध्ये भगवंताचा वास भरलेला आहे, निवास भरलेला आहे, भगवंताचा सुगंध भरलेला आहे. हृदय आता हृदय हे आपुले चौफाळून भरून राहिले वरी बैसवू पावले श्री गुरूंची. गुरुदेवांना हृदयात स्थान असले पाहिजे, दिले पाहिजे, ठेवले पाहिजे. हृदय शुद्धीच्या आभारी. हृदय आपलं पवित्र असलं पाहिजे. हृदय शुद्धी, वासना शुद्धी, भावशुद्धी, गुरु भाव जागृत असला पाहिजे. तोच भाग्यवान, तोच धनवान. गुरुधन परमार्थ ह्याची धन. धनामध्ये, वासनेमध्ये गुंतून जाता कामा नये. भावशुद्धीला मध्ये आत्मशुद्धीसाठी योग साधना आहे. कुंडलिनी शक्तिपात दीक्षा योगाची साधना, गुरु साधना, गुरु भक्ती योग साधन कार्यरत असतात. 24 तास अष्टप्रहर गुरु साधना भक्ती योग केला पाहिजे. गुरूंनी दिलेली भक्ती, गुरूंनी दिलेले मंत्र जप, गुरूंनी दिलेलं अनुष्ठान, गुरूंनी दिलेले नियमाचं पालन तंतोतंत काटेकोरपणे केले पाहिजे, करता आले पाहिजे, केलेच पाहिजे. चला महत्व केली तर चकार, त्याशिवाय चित्तशुद्धी होणार नाही. देव शुद्ध करून भजनी भजावे आणि कामचे न आठवावे दोष गुण. कुणाचे दोष पाहू नये, आठवू नये, चित्तात साठवू नये. चित्तातले दोष काढून घेण्याचं साधन म्हणजे चातुर्मास आहे. गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेचा उत्सव भगवान वेद महर्षी वेद व्यासांपासून गुरुपौर्णिमेचं महत्व आलेले कपिल महामुनींनी गुरुपरंपरा सांगितली. नवनारायणांनी, भगवान दत्तात्रयांनी, स्वामी समर्थ महाराजांनी, वैष्णवांनी, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, परमार्थाचा आधारस्तंभ, ब्रह्मस्तंभ, ब्रह्मदर्शन भरलेले सगळा परमार्थ निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई त्या संतांमध्ये सामावलेला आहे, संग्रहित झालेला आहे. परमार्थाचं साधन यांनाच शरण गेले पाहिजे.
ब्रह्मकुळाला शरण गेलं पाहिजे. महान सिद्ध महायोगी पुरुष सिद्ध योगी शक्तिपात कुंडलिनी दीक्षा देणारे सिद्ध महायोगी गुरु परात्पर परम गुरुदेव परम गुरुदेव परात्पर परम गुरुदेव परब्रह्म स्वरूप गुरूंचं स्थान आहे. गुरूंचं दर्शन ब्रह्म गुरुच आहेत, विष्णू गुरुच आहेत, महेश शिव भगवान गुरुच आहेत. पण तिन्ही देवांचं एकत्रित स्वरूप म्हणजे परब्रह्म सद्गुरु. परावाणीच्या पलीकडे परब्रह्म सद्गुरु देवांचं स्थान आहे. आणि ते सद्गुरूंचं स्थान आपल्या प्रत्येकाच्या अंतर्यामी हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून हृदयस्थ परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. मग हृदयी सद्गुरु जेणे तारीव संसार गुरु विशेषमती अत्यादुर विवेका. विवेकाने ब्रह्म दर्शन करावं, गुरु दर्शन करावं, सद्गुरूंचं दर्शन करावं, हृदयात स्थान ठेवले पाहिजे. आईचं स्थान हृदयामध्ये प्रत्येकाने आपल्या मातेचं स्थान, गुरुमातेचं जन्म रात्री मातेचं जगन्मातेचं गायत्री देवीचं स्थान हृदयामध्ये ठेवलं पाहिजे. गुरुदेव आई वडिलांचं स्थान हृदयामध्ये असले पाहिजे, ठेवले पाहिजे. पवित्र भावना, पवित्र पूजनीय वंदनीय पहिले गुरु आहे माता, दुसरे गुरु पिता, तिसरे गुरु जीवनदाते, विद्यादान करणारे ते गुरु. परंतु ब्रह्मविद्येचं ब्रह्म साक्षात्काराचा कुंडलिनी शक्ती जागृत करणारे सिद्ध महायोगी गुरु, धर्मगुरु, विश्वगुरु सद्गुरु दत्तात्रय भगवान सगळे विश्वाचे गुरु आहेत. शिव भगवान सर्वांचे गुरु आहेत. स्वामी समर्थ सगळ्यांचे गुरु आहेत. दत्त अवतारी स्वामी समर्थ महाराज, दत्त अवतारी श्री गजानन स्वामी महाराज, दत्त अवतारी शिर्डीचे साईबाबा, दत्त अवतारी भास्करगिरी महाराज, दत्त अवतारी किशनगिरीजी महाराज. अवतार, अवताराच्या राशी. आपला अवतार कशासाठी? आपला पिंड पद आहे. पिंड पदावरी दिला आपली स्वकरी झाले माझे दया वर्जन फिटले पितरांच्या ऋणात. पितरांची ऋण मुक्त होण्यासाठी, देव ऋणातून मुक्त होण्यासाठी, ऋषी मुनींच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, धर्माच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, कुळाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवनाला 3 ऋण घेऊन मनुष्य जन्माला यावं लागतं. देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण, आचार्य ऋण, मातृऋण, पितृऋण, गुरुऋण. गुरूंचं सुद्धा ऋण आहे. जन्मदाता माऊलींचं एका जन्मापुरतं कुणी म्हणेल, पण जन्मदाती माऊली ऋण मुक्त होऊ शकत नाही. तसं गुरु ऋणातून मुक्त होताच येणार नाही, होऊ शकत नाही. आईचं ऋण मातृऋण मुक्त होऊ शकत नाही जन्मदाते कन्यापुत्र. परंतु जन्मोजन्मीची पुण्यही असावी लागते. त्यावेळेला सिद्ध महायोगी शक्तिपात दीक्षा देणारे गुरु, सिद्ध योगी गुरु, जीवन मुक्त अवस्था, ब्रह्मानंदाची अवस्था, परब्रह्म पदाला प्राप्त करून देणारे, ब्रह्म पदाला प्राप्त करून देणारे, ब्रह्मसिंहासनावर बसविणारे, ब्रह्म साक्षात्कार, ब्रह्म भाव जागृत असला पाहिजे. ब्रह्म वाक्य जनार्दना, ब्राह्मणाची वाणी, वेद तपस्वी वेदमूर्तींची वाणी, गुरुदेवांची वाणी, मातेचा आशीर्वाद, पिठाचा आशीर्वाद, गुरुदेवांचा आशीर्वाद, धर्मगुरूंचा, विद्या गुरूंचा आशीर्वाद. परंतु सिद्ध महायोगी सिद्ध शक्तिपात दीक्षा देणारे सिद्ध योगी पुरुषांचा कृपा आशीर्वाद मंगलकारक म्हणजे ब्रह्म वाक्य जनार्दना. ब्रह्मवाणी आहे. वाणीच ब्रह्म आहे. परावाणीच्या पलीकडे परब्रह्म आहे. ब्रह्म आहे. ब्रह्मणो ब्रह्मकृत ब्रह्मणो ब्रह्म ब्रह्म विवर्धना ब्रह्मविद ब्रह्मज्ञो ब्रह्मी ब्राह्मणो ब्रह्मप्रिया. आपल्याला काय ब्रह्मप्रिय असावं, परब्रह्म प्रिय असावं. आपले सद्गुरु देव गुरु किती मिळतील, ऐकायला किती मिळतील, पण परब्रह्माचं परमात्म्याचं दर्शन करणारे शाश्वत सुख, अक्षय सुख, अक्षय आनंदाचं सुख, शाश्वत शांती, आत्मशांती, मन शांती सद्गुरु कृपेशिवाय मिळणार नाही. परब्रह्म
स्वरूपाला प्राप्त झालेले परब्रह्माचं दर्शन करून देणारे, घडविणारे, ब्रह्मसिंहासनावर बसून ब्रह्मपदाची प्राप्ती करून देणारे, ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देणारे परब्रह्म सद्गुरूंचं अवतार आहे स्वरूप. पण पिंड कोणता? पिंड ब्रह्मांडाची गुरु केली. ब्रह्म पिंडात ब्रह्म आहे, ते ब्रह्मांडात जे आहे ते पिंडामध्ये ब्रह्म भरलेला आहे. पण पिंड ब्रह्मांडाची गुरु किल्ली घातला दुकान आले यासी देती मान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. गुरुदेवांजवळ ज्ञान भांडार, तपश्चर्येचा भांडार, योग साधनेचा भांडार, गुरुतत्वाचा भांडार, गुरु साक्षात्काराचा भांडार, गुरुकृपेचा भांडार. संतांमध्ये संत साधू संतांजवळ, सद्गुरु देवांजवळ तपश्चर्येचा, ज्ञानाचा, अमोघ ज्ञानाचा, श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना शरण गेल्यानंतर ज्ञान भांडार प्राप्त करून घेण्याचं साधन म्हणजे पिंड ब्रह्मांडाची गुरु. आपला पिंड कोणता आहे? सत्वगुणी पिंड आहे, रजोगुणी पिंड आहे का तमोगुणी पिंड आहे? पिंडदान करताना ब्राह्मण सुद्धा सांगत असतात पिंड का करावं? शंकरो नरका आई पुलक ज्ञानम पुनस्त्य पतंती पितरो यशा लुप्त पिंडो क्रिया. पिंडदान का करावं? दशक्रियेला पिंडदान का केले जाते? वर्षश्राद्धाला पिंडदान का केले जातं? भाद्रपद पितृ महालयामध्ये पिंडदान का करावं? तीर्थयात्रेला गेल्यानंतर पिंडदान का करावं? पूर्वजांच्या आत्मेला. ज्या कुळामध्ये आपण मातृकुळ, पितृकुळ, मातेचे कुळ, पितृकुळ, पितेचे आई वडील, मातेचे आई वडील, आई आजी पणजी, मातेची आई आजी पणजी, मातेचे पिता वडील आजोबा पंजोबा, तसंच पितृकुळ, पितृत्रयी, पित्याचे वडील आजोबा पंजोबा, पित्याची आई आजी पणजी, पितृकुळ, मातृत्रयी, पितृत्रयी, श्वशुरत्रयी. पिंडदान का करावं लागतं? पिंडदानासाठी कोणत्या पिंडाला कळस शिवला पाहिजे? पिंडदानाला महत्व आहे. आपला पिंड कोणता? पिंड कोणापासून निर्माण होतो? पिंडधारीने धडा पिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटिले, नामा म्हणे म्या वंदिले. प्रभू रामचंद्रांचं हृदयामध्ये वाचतंय. प्रभू रामचंद्र श्रीरामांचं पंचायत राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न हनुमंत अवतार. अणुसेची तपश्चर्या, अणुसेने पिंड कसा निर्माण केला? आजकाल माऊली कसा पिंड निर्माण करते? गर्भाधान संस्कार आहे राहिली का? गर्भाधान संस्काराला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचं विलक्षण हिंदू संस्कार आहे गर्भाधान संस्कार. मातेने कसं पिंड निर्माण करावं? गर्भाधान संस्कार, गर्भ कसा निर्माण करावा? मातेच्या हातात आहे, पितेच्या हातात आहे. गर्भाधान संस्कार हिंदू धर्मशास्त्राचा पहिला संस्कार. पती पत्नीने गर्भाधान संस्कार कसा करावा? पिंड कसा निर्माण केला पाहिजे? पिंड कसा असला पाहिजे? पिंड कसा निर्माण करता आला पाहिजे? मानवाच्या हातात, पती पत्नीच्या हातामध्ये. पण पती पत्नी सुसंस्कार, धर्मशुद्ध, आत्मशुद्ध, रक्तशुद्ध. रक्ताचं इन्फेक्शन गर्भावर सुद्धा होऊ शकतं. रक्तदान संस्काराला महत्व आहे जीवनामध्ये. आपण कोणाच्या संगतीमध्ये, कोणाच्या सानिध्यामध्ये, कोणाच्या सहवासामध्ये, कोणाच्या समूहामध्ये आपण वास्तव्य करतो, निवास करतो, आपला अमोल किमतीचा वेळ खर्च करतो, त्याच्यावरचे संस्कार. जशी संगती तशी पंगत, जशी पंगत तशी संगती. आणि तसं सामर्थ्य,
सद्गुण किंवा दुर्गुणाची प्राप्ती, संगतीचे परिणाम विलक्षण असतात. गर्भावर झालेले परिणाम विलक्षण असतात. न पुसणारा संस्कार म्हणजे गर्भाधान संस्कार. लहान मुलांवर होणारे, नवजात बालकांवर होणारे संस्कार वयवर्ष 1 ते 12 वर्षापर्यंत न पुसणारे संस्कार माता पित्यांनी केले पाहिजे. सुसंस्कार, धर्मसंस्कार, वेदविद्येचे संस्कार, धर्मसंस्कृती, धर्म जागृतीचे संस्कार, आचार्य धर्म कुळाचे संस्कार वयवर्ष जन्माला आल्यापासून, गर्भधानापासून तर बालक कन्यापुत्र 12 वर्ष पूर्ण होईपर्यंत, अखेरपर्यंत त्या बालकांवर आई वडिलांनी संस्कार केले पाहिजे. न पुसणारे संस्कार गर्भातले, न पुसणारे संस्कार बालकांवर घडवून आणलेले, घडविणारे जन्मदाती आई वडील, संगत, सहवास, सानिध्य, आचार विचारांचे संस्कार, रक्ताचे संस्कार बालकांवर घडत असतात. नकळत पण जाणीवपूर्वक संस्कार आई वडील करीत असतात, गुरुदेव करीत असतात. संस्कारातून कर्मणाम जायते रुद्र, संस्कारातच द्विजोच्यते. द्विजांवर, ब्रह्मवृंदांवर, ब्रह्मकुमार कुमारींवर सुद्धा सुसंस्कार, वेद संस्कारच धर्मशास्त्राने सांगितले. संस्काराने ब्राह्मणत्व प्राप्त. गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार उपनयन संस्कारातून, मौंजी बंधनातून, ब्रह्मसूत्र यज्ञोपवीत धारण केल्यानंतर वेदाध्ययन करण्याचा अधिकार आणि गायत्री मंत्र पठन करण्याचा, जपानुष्ठान तपानुष्ठान करण्याचा अधिकार ब्राह्मण पटुला जर होतो तर गायत्री मंत्र किती पवित्र असेल. वेदमाता गायत्री, गायत्री देवी, गायत्री मंत्र कॅसेटमध्ये आलेले आहेत, पण गुरुमुखातून यज्ञोपवीत धारण केल्यानंतर ब्रह्मसूत्र ज्ञान यज्ञोपवीत धारण केल्याशिवाय ब्राह्मणाला संध्या कर्म करण्याचा अधिकार नाही, गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही. वेदमाता गायत्री, वेदाध्ययन करण्याचा अधिकार यज्ञोपवीत धारणाविना मिळू शकत नाही, होऊ शकत नाही, प्राप्त होऊ शकत नाही. वेदाध्ययन करण्याचा अधिकार उपनयन संस्कारातून यज्ञोपवीत धारण केल्यानंतर वेदमाता गायत्रीची साधना, 10 गायत्री, 108 गायत्री, 1000 गायत्री, 24,000 गायत्री, 24 लक्ष जपानुष्ठान, मंत्रानुष्ठान, 1.25 लक्ष मंत्र जपानुष्ठान, 1.25 कोटी गायत्री मंत्राचा अनुष्ठान, 24 कोटी गायत्री मंत्राचा जपानुष्ठान. ब्राह्मण भटूंनी, ब्राह्मण देवांनी, ब्रह्मकुळांनी, ब्राह्मणांनी वेदमाता गायत्रीची उपासना सोडून काहीच करण्याची आवश्यकता नाही. गायत्री मंत्राविना, मौंजी बंधनाविना गायत्री देवीचं जप करण्याचा अधिकार नाही. गुरुमुखातून पिता गायत्री मंत्राचं जप करण्याचा पुत्राला निवेदन केलं जातं. पित्याकडून गायत्री मंत्राचा उपदेश पुत्र ग्रहण करीत असतो. पिता हे गुरु आहेत, माता हे गुरु आहे, पिता हे गुरु आहेत, आचार्य हे गुरु आहेत, उपाचार्य हे गुरु आहेत. परंतु परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करणारे, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करणारे, ब्रह्मसणावर, ब्रह्मपदावर, ब्रह्म साक्षात्कार, ब्रह्मदर्शन करविणारे, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून येणारे, ब्रह्म लोकाची प्राप्ती करून येणारे, ब्रह्मकुलोत्पन्नाला ब्राह्मण कुळामध्ये जन्म मिळाला, अनंत जन्माची, जन्मोजन्मीची पुण्याईचा संग्रह, तपश्चर्याचा संग्रह, वेदमंत्राचा संग्रह, वेदमंत्राची तपश्चर्या करणारे, वेदमंत्र घोष करणारे वेदो नारायणांच्या कुळामध्ये चतुर्वेद महर्षी, ब्रह्मर्षी, ज्ञान महर्षी, कर्म महर्षी, योग महर्षी, तप महर्षी, तपोनिष्ठ ब्रह्मकुळामध्ये जन्माला यावे लागते. तरच ब्रह्म 100 वेळेला जन्माला यावे लागते. वेद मंत्रोच्चार करावा लागतो, वेद मंत्र घोष करावा लागतो, 4 वेदांचं अध्ययन करावं लागतं. ब्रह्मर्षी पदाची,
ब्रह्मपदाची प्राप्ती होते, ब्रह्मलोक प्राप्त होतो. ब्रह्मलोक सोपा नाही, ब्रह्मपद सोपं नाही. पिंड ब्रह्मांडाची गुरु किल्ली. आपला पिंड कोणता आहे? ब्रह्मपिंड आहे, विष्णुपिंड आहे, शिवपिंड आहे, पिंडदान. पिंड पदावरी गेला पुरी सुबकरी झाली माझे गया वर्जना. फिटले पितरांचे ऋण, पितरांचा ऋण, मातेचा ऋण, गुरूंचा ऋण फिटत नसतं. आईचा ऋण फिटत नाही. जन्मदाती माऊली जगन्माता आहे. मातेचा ऋण कधीच फिटणार नाही, मातेचे उपकार कधीच फिटणार नाही. पित्याचे उपकार एक वेळेला ऋणमुक्त होता येईल, पण पिता हा देवे, पहिली देव माता. आईला 4 पिंड जास्त आहेत पिंडदान करताना, पित्याला 4 पिंड कमी आहेत. मातेचं स्थान, माता माऊली जगन मातेचं स्थान अवर्णनीय आहे. मातेसाठी 4 पिंड जास्त द्यावे लागतात, पिंडदान करावं लागतं. ते दर्भावर करावं लागतं, दर्भाच्या शेषावर पिंडदान करावं लागतं. जमिनीवर नव्हे, दर्भशेष. दर्भ पवित्र आहे. दर्भासन दर्भ भाताचे पिंड. आपला पिंड ओळखावा कोणाचा आहे? ब्राह्मणाचा आहे, क्षत्रियांचा आहे. पहिला ब्रह्मवर्ण, दुसरा क्षत्रिय वर्ण, तिसरा वैश्य वर्ण, चौथा शूद्र वर्ण. आपला तमोगुणी पिंड आहे, राक्षस बनावं लागेल. रजोगुणी पिंड आहे, संसार प्रपंचामध्ये पुनर्जन्माला यावे लागेल. सत्वगुणी पिंड आहे, ज्ञान प्राप्त होईल. योग साधना करता येईल, भक्ती उपासना, देव धर्म करता येईल, देवपूजा करता येईल, गुरुंची पूजा करता येईल. सत्वगुणाने ज्ञान प्राप्ती होती. पण आपला पिंड ओळखावा. पिंड ब्रह्मांडाची गुरु किल्ली. ब्रह्मांडात पिंडाची आहे ते ब्रह्मांडात आहे, आपल्या पिंडात आहे, आणि पिंडाची आहे ते ब्रह्मांडात आहे. पिंड ब्रह्मांडाची गुरु किल्ली कोणची? ब्रह्म कोणचं? अविनाशी ब्रह्म कशाने आतोडले जवबरी नाही गेले मितूपणाची बळवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, दत्त दत्त म्हणता नित्य वाचेकरी गुणात दत्त नामाचा सोहळा धाक पडे कडी काळा. दत्त दत्त माझे मन, दत्त मूर्ती हृदय ध्याता, मोक्ष पावे सावी जता. दत्त बसे ज्याचे मनी, तया दत्त जडी मनी. एका जनार्दनी दत्त सबाह्य स्वानंद भरित. स्वानंदाची प्राप्ती, स्वरूपानंदाची प्राप्ती, ब्रह्मानंदाची प्राप्ती, अक्षयानंदाची प्राप्ती, अक्षय सुखाची प्राप्ती, शाश्वत सुखाची प्राप्ती, ब्रह्मसुखाची प्राप्ती. आपलं सुख कोणतं आहे? आपलं सुख कशामध्ये भरलेलं आहे? सुखाला महत्व आहे, प्राप्तीला महत्व आहे. भाग्यवंत म्हणू त्याला शरण गेले पंढरीराया. आपण कुणाला शरण गेलं पाहिजे? पंढरीनाथ सद्गुरूचा पंढरीनाथ गोपाल श्रीकृष्ण भगवान महाविष्णूंचा. पंढरपूरचा पांडुरंग पंढरीनाथ आपले सद्गुरुदेव. शिवच आहे, काशी विश्वनाथ आहे, ओंकारेश्वर आहे, मल्लिकार्जुन आहे, नागेश्वर आहे. आपला नाग अहंकाराचा, नाग अहंकाराचा अहंकार केला पाहिजे, गर्व केला पाहिजे, अभिमान केला पाहिजे, पूजनीय भाव पाहिजे. भाव जागृतीला महत्व आहे. कसा भाव? माझी देव पूजा, माझी देव पूजा, पाया तुझे गुरु राया. माझी देव पूजा, माझी देव पूजा, पाया तुझे गुरु राया. राजा गुरु चरणाचा बिंदू, गुरु चरणाचा बिंदू, तोची माझा क्षीर सिंधू, तोची माझा क्षीर सिंधू. माझी
चरणाचे ध्यान, गुरु चरणाचे ध्यान, त्याची माझे संध्या स्नान. गुरु चरणाचे ध्यान, गुरु चरणाचे ध्यान, त्याची माझे संध्या स्नान. माझी देवा पूजा, माझी देवा पूजा, पाया तुझे गुरु राजा. माझी देवा पूजा, माझी देवा पूजा, पाया तुझे गुरु राजा. गुरु चरणाची माती, त्याची माझी भागीरथी. गुरु चरणाची माती, त्याची माझी भागीरथी. माझी देवा पूजा, माझी देवा पूजा, पाया तुझे गुरु राजा. माझी देवा पूजा, माझी देवा पूजा, पाया तुझे गुरु राजा. शिवदीन केसरी पायी, शिवदीन केसरी पायी, सद्गुरु विना दैवत नाही. शिवदीन केसरी पायी, शिवदीन केसरी पायी, सद्गुरु विना दैवत नाही. माझी देवा पूजा, माझी देवा पूजा, पाया तुझे गुरु राया. माझी देवा पूजा, माझी देवा पूजा, पाया तुझे गुरु राजा. माझी देवा पूजा, माझी देवा पूजा, पाया तुझे गुरु राजा. पूजा कोणाची करा? गुरुमाता, गुरु पिता, गुरु आमची कुलदेवता. जो गुरु पूजे परवता मार्ग नेणे. गुरूंची पूजा ज्ञानेश्वरीच्या 13व्या सार्थक ज्ञानेश्वरीच्या ब्रह्मविद्येचा भांडार, ब्रह्मविद्येने भरलेला ज्ञान भांडार म्हणजे श्रीमद भगवद्गीता. 13वे अध्यायातील 445 क्रमांकाची उभी संत ज्ञानेश्वर माऊली गुरु माऊली म्हणतात. गुरु माता, गुरु पिता, गुरु आमोची कुलदेवता. जो गुरु पूजे परवता मार्गो नेणे. गुरु माता, गुरु पिता, गुरु आमोची कुलदेवता. जो गुरु पूजे परवता मार्गो नेणे. गुरु माता, गुरु पिता, गुरु आमोची कुलदेवता. जो गुरु पूजे परवता मार्गो नेणे. 13व्या अध्यायातील 445 क्रमांकाची उभी कुणी आत्मपरीक्षण निरीक्षण करून पाहावी. सत्य आहे का असत्य आहे? गुरुदेवांचीच वाणी समजून आत्मपरीक्षण करावं. सत्याची पडताळणी केलीच पाहिजे, संशोधन केलेच पाहिजे, असत्याचा त्याग केलाच पाहिजे. सत्य स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी सत्याची पडताळणी केली पाहिजे. सत्य ज्ञानावंत गगनाचे प्रावरण. ज्ञान हे सत्याचंच झालं पाहिजे. असत्याचं ज्ञान काही उपयोगाचं नाही, ते निरर्थक असते. सत्य ज्ञानावंत गगनाचे प्रावरण. आत्मज्योत जागृत होण्यासाठी जागृत करणारे, कुंडलिनी शक्ती जागृत करणारे, शक्तिपात दीक्षा देणारे, ब्रह्म साक्षात्कार घडवून आणणारे, ब्रह्म साक्षात्कार
करविणारे, ब्रह्मसाक्षात्कार करून देणारे गुरुमावळींचं हृदयाचं स्थान आत्मशुद्धीसाठी चातुर्मासाचा प्रारंभ झालेला आहे. 4 महिन्याचा संकल्प जो करायचा आहे तो बुद्धीने केला पाहिजे. बुद्ध्यात्मानं तन्निष्ठात परायण आवृतम ज्ञानम येते ना ज्ञान निर्धूत कल्मषा बुद्धिनिषय आत्मज्ञान. गीतेचा 4थ्या अध्यायातील 17 क्रमांकाचा श्लोक आहे. 17 क्रमांकाच्या श्लोकावरचं भाष्य, 4था अध्याय 17 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचं निरूपण, या श्लोकावरचं निरूपण. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. तत्परायण असलं पाहिजे, बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. बुद्धी निश्चयात्मक बुद्धी असली पाहिजे. बुद्धी शुद्ध असली पाहिजे. आत्मशुद्धीसाठी बुद्धीची शुद्ध, चित्ताची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी, अन्नशुद्धी, द्रव्यशुद्धी, कर्मशुद्धी, स्थानशुद्धी, वास्तुशुद्धी. आत्मशुद्धीसाठी योग साधना करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी आत्मशुद्धीचं स्थान महत्वाचं आहे. आत्मशुद्धी करण्यासाठी चातुर्मासाचा महापुण्य पर्वकाळ 4 महिन्याचा प्राप्त झालेला आहे. आत्मशुद्धीसाठी धर्मसाधना, ज्ञानसाधना, मठ, गोवर्धन पीठ, 1008 परमपूज्य नारायण तीर्थ देव स्वामी, पूर्वाश्रमेचे नाव कालीकिशोर, मदारीपूर, पश्चिम बंगाल. चंदन झील झोपडीमध्ये दिव्य ज्ञान योग, शक्तिपात दीक्षा योग, दिव्य साधना करणारे नारायण तीर्थ देव स्वामी, 1008 परमपूज्य श्री नारायण तीर्थ देव गुरुदेव, परात्पर परम गुरुदेव शिव पार्वतींनी गंगाधर तीर्थ स्वामी त्यांचे परम गुरु आहेत. हिमालयाच्या कुशीमध्ये 1008 परमपूज्य गंगाधर तीर्थ स्वामींचा जीवनकाल इसवी सन 1840 ते 1935 हा जीवनकाल गंगाधर तीर्थ स्वामींवर शिवदीक्षा, शंभवी दीक्षा, वेद दीक्षा, संकल्प दीक्षा, मंत्र दीक्षा, तपदीक्षा दीक्षा देऊन कृतार्थ गंगाधर तीर्थ स्वामींनी शिव पार्वतीची ब्रह्मविद्येचा शक्तिपात कुंडलिनी दीक्षा देऊन कृतार्थ केले. शक्तिपात दीक्षेचा अनुग्रह करण्याचा अधिकार, उत्तराधिकारी पदाची नेमणूक गंगाधर तीर्थ स्वामींकडून 1008 परमपूज्य श्री नारायण तीर्थ देव स्वामी महाराज, पूर्वाश्रमीचे नाव कालीकिशोर, इसवी सन 1870 साली अयोध्या निवासी असलेले जन्मभूमी जननी जन्मभूमीच्या स्वर्गात अति गरज, स्वर्गापेक्षा जन्मभूमीवर प्रेम करावं, जन्म माता पित्यांवर प्रेम करावं, गुरुदेवांवर प्रेम करावं. प्रभू रामचंद्रांचा अवतार अयोध्या निवासी. अयोध्येला प्रभू रामचंद्र भगवंताचं मंदिर झालेले सूर्यवंशातले प्रभू रामचंद्र पंचायत. प्रभू रामचंद्रांचा अवतार, प्रभू रामचंद्रांचं मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना जन्मभूमी. या जन्मभूमीमध्ये नारायण तीर्थ देव स्वामींचा अवतार झालेला आहे, गुरुदेवांचा अवतार झालेला आहे. 1870 साली कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 1008 नारायण परमपूज्य नारायण तीर्थ देव स्वामींचा अवतार, कालीकिशोर स्वामींचा अवतार प्रकट झालेले. पूर्वाश्रमींचं नाव 8व्या वर्षी ईश्वर प्राप्तीसाठी, परमात्मा प्राप्तीसाठी, गुरुदेवांच्या सद्गुरुदेवांच्या प्राप्तीसाठी बालवयातच, ब्रह्मचारी अवस्थेतच, वयाच्या 8व्या वर्षी शोध घेण्यासाठी, गुरुदेवांचा शोध घेण्यासाठी, जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी, जन्म मरणाचे फेरे चुकविण्यासाठी घरदार सोडून डोंगर कपाऱ्यांचा शोध घेत, गुरुदेवांचा शोध घेत संचार करण्यात आलेला आहे. नारायण तीर्थ देव स्वामींना वयाच्या 16व्या वर्षी इसवी सन 1886 साली अक्षय तृतीयेच्या दिवशी शुक्रवारी अक्षय तृतीयेचा पुण्य पर्वकाळ, अक्षय सुख, अक्षय आनंद तीर्थ स्वामींचा अक्षय सुखाची प्राप्ती, शाश्वत सुखाची प्राप्ती, जन्म मृत्यूच्या चक्रातून
सुटका करून घेण्यासाठी अक्षय तृतीचा शुभ मुहूर्त, तपश्चर्येचा प्रारंभ व तपश्चर्याची पालना योग तपाची पालना करण्याचं सामर्थ्य. त्रेतायुगाचा प्रारंभ अक्षय तृतीयेला झालेला आहे. कृतयुगाचा प्रारंभ कार्तिक शुद्ध नवमीला झालेला आहे. सत्ययुगाची प्राप्ती, कृतयुगाची प्राप्ती, कृतयुगाचा प्रारंभ कार्तिक शुद्ध नवमी तिथीवर, शुक्ल पक्षात नवमी तिथीवर झालेला आहे. सत्ययुगच्या आदियुगाची उत्पत्ती सांगते, कालावधी सांगतो. त्रेतायुगाचा अक्षय तृतीया, वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय तृतीया, अक्षय पुण्यकारक, अक्षय सुखाची प्राप्ती, ब्रह्मसुखाची प्राप्ती, परब्रह्म सुखाची प्राप्ती, अक्षय पुण्यकारक अक्षय तृतीया. तपश्चर्याचा पालना युक्षुर रसानी, उसाच्या रसावर तपश्चर्या करणाऱ्यांनी, योग साधना करणाऱ्यांनी, वेद मंत्र गायत्री मातेचे तपश्चर्याचा प्रारंभ, जपानुष्ठाचा प्रारंभ, तपश्चर्याचा प्रारंभ अक्षय तृतीयेला करा. अक्षय तृतीयेला तपश्चर्याचा जपानुष्ठाची पालना करावी. आणि ती पालना म्हणजे उसाच्या रसावर रसपान करून, उसाचा रस ग्रहण करून, प्रसाद ग्रहण करून, गुरुदेवांना उसाचा रस, ब्राह्मणाला उसाचा रस दान करून, गुरूंना उसाचा रस दान करून, उसाच्या रसावर तपश्चर्याची पालना करावी. उपवास कशावर सुटतात? उसाच्या रसावर. इक्षुरस, इक्षुरस म्हणजे उसाचा रस. आपल्या जीवनात रसपान, भगवत भक्तीचा प्रेम रस, संसाराचा रस, विषय रस, दुःखकारक अधोगतीला नरकवासाची प्राप्ती, विषय रस. परमार्थ एकच विषय भगवंताचा भक्तांना प्रिय असतो. मुमुक्षु साधकांना परब्रह्म स्वरूपाचा प्रेम रस, गुरूंचा रस, भाव रस, प्रेम रस. आता कोठे धावे म्हण, हे चरण देखील या, भाग गेला अशी न गेला, अवघा झाला आनंद, प्रेम रस पडली मिठी, आवड मोठी हो सुखाची. तुका म्हणे आम्हा गोगे विठ्ठल, तुका म्हणे आम्हा गोगे विठ्ठल, भोगे खरे माप, खरं माप पाहिजे, सत्याचं माप, सत्य न्यायाचं माप पाहिजे ना. पण हे म्हण भगवंतापर्यंत, भगवंताच्या चरणाशी, भगवंत स्वरूपाचं दर्शन करून चरणाशी लीन झालं पाहिजे, गुरुदेवांच्या चरणाशी लीन झालं पाहिजे, आई वडिलांच्या चरणाशी कन्यापुत्रांनी लीन झालं पाहिजे, मुमुक्षु साधकांनी गुरुदेवांच्या चरणांगुष्ठाजवळ लीन झालं पाहिजे, नम्र असलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे, भक्तांनी देवाच्या चरणावर वंदन केलं पाहिजे, लीन झालं पाहिजे, ब्रह्मलीन. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावय आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत कशासाठी अवतारला येतात? आपण आलो कुठून आणि कुठे जाणार आहे, कुठे गेले पाहिजे? गुरुदेवांजवळ, गुरुचरणाजवळ गेलं पाहिजे. गुरुपौर्णिमेचा उत्सव, आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुदेवांचं भगवान वेद महर्षी व्यासांना श्रीमद भागवत पुराण नारदांच्या कृपेमुळे, नारदांच्या कृपा आशीर्वादाने भागवत पुराणाची निर्मिती करता आली. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांची निर्मिती करून महर्षी वेदव्यासांना आत्मशांती मिळाली नाही. पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास, व्यास ऋषी, व्यासोच्चिष्ट, व्यासांचा उष्ट ज्ञान, अमोघ ज्ञान. अहमदनगर जिल्हा, पारनेर तालुका, पराशर ऋषींचे पुत्र. पराशर ऋषींचे पुत्र म्हणजे भगवान वेदव्यास, व्यासांचा अवतार. त्या व्यासांना नारदांची भेट, देवर्षी नारदांची भेट झाल्यानंतर 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराणांची निर्मिती करून सुद्धा आत्मशांती मिळाली नाही, मनशांती मिळाली नाही. पण नारदांच्या कृपा आशीर्वादांचे, नारदांच्या ब्रह्मदर्शनाचा लाभ, गुरुदर्शनाचा लाभ, ऋषीमुनींचा लाभ दर्शनाने प्राप्त होत, सेवेने प्राप्त होतो. सेवे लागे सेवक झालो, आम्ही आलो तुझ्या निज चरणा. चरण दृष्टी, चरण भेट दृष्टी,
दृष्टीपात झाला शक्तिपात. गुरुदेव शक्तिपात दीक्षा करतात मुमुक्षु साधकांवर. शिव दीक्षा, वेद दीक्षा, मंत्र दीक्षा, संकल्प दीक्षा, स्पर्श दीक्षा, कृपेचा दृष्टीपात करतात, शक्तिपात करतात. यत्र शक्तिर्न पतती तत्र सिद्धिर्न जायते. कार्यसिद्धी, मंत्रसिद्धी, तपसिद्धी, साधन सिद्ध, सिद्ध महायोगी पुरुषांची कृपा दृष्टी. कृपा दृष्टीचा लाभ, गुरु कृपेचा लाभ गुरु दृष्टीमध्ये असतो, गुरु कृपेमध्ये असतो, गुरु सेवेमध्ये असतो, गुरु स्पर्शामध्ये असतो, गुरु वाणीतून असतो. गुरूंची वाणी परब्रह्मवाणी. वाणीला महत्व आहे. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, हा अमुक आईसा व्हावी श्रीकी मुख. गुरुदेवांची पूजा का करावी. गुरुदेवांचे चरण ते अंगुष्ठ तीर्थ. अंगुष्ठ गुरुदेव तपश्चर्या करीत असतात, पण आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरूंचं पूजन केले पाहिजे. गुरुपूजा, गुरूंचं ध्यान, गुरुपद, ब्रह्मपद, पिंड ब्रह्मांडाची गुरु किल्ली कशामध्ये? गुरुचरणाच्या तीर्था. गुरूंच्या आज्ञेचं वचनाचं पालन, गुरुवचनाचं पालन, गुरुमंत्राचं पालन, गुरुमंत्राचं ध्यान, गुरुचिंतन, ब्रह्मचिंतन, आत्मचिंतन, धर्मचिंतन, शास्त्रचिंतन, शास्त्राभ्यास, गुरुचा ध्यान. सबसे बड़ा गुरु से बड़ा गुरु का ध्यास होता है. गुरु कृपे शिवाय, गुरु दर्शनाशिवाय, गुरु कृपा प्राप्त होण्यासाठी, गुरु दर्शन होण्यासाठी, गुरूंची कृपा होण्यासाठी प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या गुरूंपेक्षाही गुरुविषयी तळमळ, गुरुविषयी चिंतन, गुरुविषयी ब्रह्मचिंतन, ब्राह्मी मुहूर्तावर ब्रह्मचिंतन करावं, गुरूंचं चिंतन करावं, गुरु साधना भक्ती योग करावा. शक्तिपात दिव्य योगाची साधन भक्ती ब्राह्मी मुहूर्तावर उठून ब्रह्मचिंतन केलं पाहिजे. ब्रह्मध्यान ब्राह्मी मुहूर्त 24 तासातला प्रसन्नतेचा, विश्वामध्ये सृष्टीमध्ये प्रसन्न वातावरण, शांतमय प्रसन्न वातावरण, आनंदमय असतं. म्हणून ब्रह्मचिंतन ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मचिंतनच केलं पाहिजे, ब्रह्मध्यानच केलं पाहिजे. आणि परब्रह्माची प्राप्ती, ब्रह्मज्ञ, ब्रह्मतत्व, ब्राह्मण, ब्रह्मकुळ, ब्रह्मविद, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, परब्रह्मज्ञान, परमात्मज्ञान, परमात्म सुख निदान साधवया योगिनीनं स्वर्गीच्या अडभंगिरानं मरणो निदाय. डोंगर कपाऱ्या ओलांडून पर्वत कुशीच्या पायथ्याशी वहीमध्ये एकांत स्थानी मुमुक्षु साधक साधना करीत असतात, भक्त साधना करीत असतात, शिवयोगाची, ध्यानयोगाची साधना करीत असतात, तपो साधना करीत असतात. तपनिष्ठ व्यक्तींचा विषय आहे तो. विषय कोणाचा? मुमुक्षु साधकांचा. शक्तिपात दीक्षा प्राप्त साधन करणाऱ्या मुमुक्षु साधकांचा विषय. साधना गुप्त करावी, गुप्त असावी, गुप्त ठेवावी, गुप्तच केली पाहिजे. गुप्त विषय ब्रह्मविद्येचा, परब्रह्माची प्राप्ती, गुरुपदाची प्राप्ती, पिंड ब्रह्मांडाची गुरु किल्ली, गुरूंच्या कृपेची किल्ली, मुमुक्षु साधकांच्या ताब्यात ब्रह्मपदाची किल्ली गुरुदेवांकडून घेता येईल. गुरुपदाची, गुरु कृपा आशीर्वाद देतात, कृपा करतात. कृपा कोणाची? भाग्यवान कोण? गुरु कोण? ज्याची गुरगुर गेली, ज्याचा गर्व गेला, अभिमान गेला, स्वाभिमान गेला, अहंकार गेला, अहम तत्व गेलं, जीव तत्व गेलं, गुरुचरणांवर समर्पित केलं. गुरु दर्शन ज्यांना झाली, गुरुकृपा झाली, गुरूंचं ध्यान, गुरूंची संगती, गुरूंची कृपा, गुरुमंत्र दीक्षा योग, शक्तिपात दीक्षा योग, शांभवी वेद दीक्षा, मंत्र दीक्षा, शिव दीक्षा. शिवयोगी योगी आहे पण शिवयोगी.